नमस्कार फ्रेंड्स, आजच्या माझ्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मजेत ना? मी पण मजेत आहे. आत्ता आमची सकाळची ज्योत लागलेली आहे. मी गॅसवर एका साईडला वांगे, टमाटर, मिरची भरीतसाठी भाजायला ठेवलेले आहेत आणि दुसरी साईडला मी चहा उकळायला टाकलेला आहे. आज पाण्याचा दिवस आहे, त्याच्यामुळं मी आज पूजेचे भांडे स्वच्छ घासून घेणार आहे आणि धुतलेले भांडे स्वच्छ भरून मी पूजेच्या जागी ठेवणार आहे. तर बघा, मी सगळ्यात आधी तांब्याचे भांडे घासून घेते, कारण की तांब्याचे भांडे घासायला थोडा जास्त वेळ लागतो आणि ते नियमितपणे घासले तर पटकन पण होते. तर आवडले का मग भांडे? बघा, झाले का स्वच्छ? नक्की कमेंटमध्ये सांगा. आता जगात पण मी पाणी भरून घेणार आहे. इथे एक दिवस आड पाणी येतं, त्याच्यामुळं मला इथे पाणी भरून ठेवावं लागतं, कारण पूजेचा पाट वगैरे आपल्याला स्वच्छ पाण्यानेच धुवायचा असतो. आता हे भांडे मी स्वच्छ आणि ताज्या पाण्याने भरले. आजच्या नाश्त्यात मी पोहे बनवले होते. त्याच्यात हिरवे वाटाणे, बटाटे आणि कांदा असं मी टाकलं होतं. शेंगदाणे मी टाकलेले नव्हते, तरीही पोहे टेस्टी झाले होते. स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच मी कणिक मळून घेतलेली होती, त्याच्यामुळं मी आता पटापट चपात्या लाटून घेणार आहे, कारण साहेबांचा डबा मला पटकन रेडी करायचा आहे. दुसऱ्या दिशेला चिवणी वांग्यावरचे सालं काढलेले आहेत, टमाटरचे पण सालं काढले आणि मिरच्या पण तिन्हीच बारीक चिरून घेतल्या. आणि महत्त्वाची गोष्ट, आजचं भरीत चिवणीच फोडणी दिलेलं आहे. तर आणि बघा फ्रेंड्स, वांग्याचा आतलं गर चिव काढत आहे. मी तर वांग्याचा वरचंच साल काढत असते. तर असं कोण काढत असतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे पण छान मला कांद्याची चटणी फोडणी द्यायची आहे आणि या दिशेला चिवची वांग्याच्या भरिताची फोडणी पण कंप्लीट झालेली आहे. आता ती झाकून 5 मिनटं त्याला कमी फ्लेमवर शिजू देणार आहे. तर बघा, मला कांद्याच्या पात्याच्या चटणीसाठी आता तेल तापलेलं आहे आणि जिरे पण छान लाल झालेले आहेत. आता मी तिथे कांद्याची पात छान धुवून बारीक चिरून अशी टाकलेली आहे. आता याच्यातच मी मीठ टाकून देणार आहे. 5 मिनटात बघा फ्रेंड्स, इथे भरीत पण शिजून रेडी आहे आणि कांद्याची पात पण छान शिजलेली आहे. आता याच्यात मी हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे असं जाडसर कुटून टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकून देणार आहे. त्याच्यामुळं काय आहे, त्याला पाणी सुटेल आणि हे परत मिश्रण मी 5 मिनिटपर्यंत अत्यंत कमी आचेवर शिजू देणार आहे झाकून. तर बघा फ्रेंड्स, 5 मिनटात ही चटणी अशी रेडी झालेली आहे. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा, खायला अत्यंत टेस्टी लागते आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली. आज पाणी भरपूर वेळ चालत होतं, त्याच्यामुळे चिवणी झाडांना पण पाणी दिलं आणि गाडी पण पुसून घेतलेली आहे. थँक्स. नमस्कार फ्रेंड्स, आजच्या माझ्या सकाळच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मजेत ना? मी पण मजेत आहे. आत्ता आमची सकाळची ज्योत लागलेली आहे. मी गॅसवर एका साईडला वांगे, टमाटर, मिरची भरीतसाठी भाजायला ठेवलेले आहेत आणि